प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. निराश होऊ नका. कोणत्याही कामात यश नाही मिळत, आता यश नक्की मिळेल. तुम्हाला यश मिळवण्यासाठी इथे मी 10 गोष्टी देत आहोत. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला यश नक्की मिळेल. सगळ्यात पहिले लक्ष आणि योजना बनवा मित्रांनो. लक्ष म्हणजे काय की आपलं टार्गेट, तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते एकदा डिसाईड झालं की तुम्ही त्याच्याप्रमाणे प्लॅनिंग करा, म्हणजे योजना बनवा. स्पष्ट विचार करा आपल्याला ध्येय काय आहे आपले आणि ते प्रॅक्टिकली साध्य होईल का नाही होईल. जर प्रॅक्टिकली साध्य नसेल होत तर त्याची प्लॅनिंग करून उपयोग नाही आहे मित्रांनो. म्हणून प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा. दुसरं करूया 2 नंबरचं वेळेचे व्यवस्थापन करा. एकदा तुमचं ध्येय निश्चित झालं की तुम्ही टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन पूर्ण टाइम टेबल बनवा कामाचं आणि त्यानुसार तुम्ही तुमचे कामं एक एक काम पूर्ण करा. यश नक्की मिळेल तुम्हाला. या 10 गोष्टी फॉलो करा. पुढच्या 8ही बघा डिटेलमध्ये. काही प्रश्न असेल, काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा, मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. 3 नंबरचं घेऊया सकारात्मक विचार करा. आता बी पॉझिटिव्ह मित्रांनो. काय होतं, आपण एखादी गोष्ट घेतो, टार्गेट आपण ठरवतो, प्लॅनिंग करतो, पण ते होत नाही आणि आपण निगेटिव्ह गोष्टींची विचार करतो. त्यापेक्षा पॉझिटिव्ह राहा, यश नक्की मिळेल. निगेटिव्हपणा सोडून द्या. कोण काय म्हणेल, कोण काय नाही म्हणणार, या गोष्टी सोडून द्यायच्या. आपलं ध्येय काय आहे त्याच्या मागे आपण जायचं. पुढचं घेऊया 4 नंबर. आता ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर काय लागणार आहे, मेहनत आणि सातत्य. मेहनत म्हणजे काय तर हार्डवर्क आणि सातत्य म्हणजे काय तर कन्सिस्टन्सी. हार्डवर्क करत राहा मित्रांनो. तुम्ही 8 तास करताय, 10 तास करा. यशाचं बाजूला ठेवा, मेहनत करत राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. असं नाही की थोडे दिवस केलं, यार मी 2 महिने केलं आणि मग सोडून दिलं, तर असं नका करू. तुम्ही चालू ठेवा तुमची मेहनत. पुढचं घेऊया शिकण्याची तयारी ठेवा. म्हणजे मित्रांनो, जसं काही तुम्हाला कंटाळा येतो, यार मी आता 4 महिने झाले करतोय पण मिळत नाहीये, मग त्याच्यातल्या तुम्ही नवीन गोष्टी शिका. मी जे करतो आहे त्याच्यात नवीन काय आहे किंवा त्याच्यात अजून स्वतःचं ज्ञान वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढच्या गोष्टी. आणि याच्यानंतरचं घेऊया 6 नंबरचं निरोगी जीवनशैली जपा. आता याच्यामध्ये कसं होतं मित्रांनो, यश मिळत नाही, मग आपण डिस्टर्ब होतो किंवा ड्रिंक्स घ्यायला जातो, सिगरेट पितो. ह्या सगळ्या गोष्टी मग कसं होतं, अजून जास्त आपल्याला त्रास होतो त्याचा, कारण यश मिळत नसतं. म्हणून निरोगी जीवनशैली जपा. चांगली झोप घ्या, एक्सरसाइज करा, चांगलं व्यवस्थित बाहेर फिरायला जा, जेवण व्यवस्थित करा. पुढचं घेऊया 7 नंबर संगती योग्य ठेवा. म्हणजे मित्रांनो, जी सोबत आहे तुमची, जे तुम्हाला दररोज तुम्ही ज्यांच्याबरोबर राहतात त्या चांगल्या लोकांसोबत राहा. जर विद्यार्थी असतील तर चांगले विद्यार्थी निवडा. जे गैरप्रकार करतात त्यांच्यासोबत दूरी ठेवा किंवा व्यसनाधीन होऊ नका. म्हणून संगती योग्य ठेवा. आपण पुढे जात राहू. पुढचं घेऊया 8 नंबरचं स्वतःच्या चुकांमधून शिका. आता जे काही तुम्ही हार्डवर्क करताय, सगळं व्यवस्थित केलं आहे, पण कुठेतरी मिस्टेक होत आहे, तर एक दिवस असं द्या की निवांत, अरे माझं काय चुकतंय, मला या गोष्टींमधून काय यश मिळत नाही, मी हे केलं होतं, माझं काय चुकलं, हे नोट डाऊन करून ठेवा आणि त्या चुका सुधारा, म्हणजे त्या परत होणार नाही. याच्यानंतरचं घेऊया 9 नंबरचं धैर्य ठेवा मित्रांनो. धैर्य म्हणजे कसं आहे की झाड लावलं किंवा बीज रोवलं लगेच फळ पाहिजे, तर तसं होत नसतं मित्रांनो. आता आंबा आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो. का आवडतो, त्या आंब्याची काय कहाणी आहे सगळ्यांना माहिती आपल्याला. तसे त्या दृष्टीने तुम्ही करा मित्रांनो. काही शंका असेल तर नक्की कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्रिप्शन खूप कमी आहेत, बघणारे खूप जास्त आहे, पण सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता शेवटचं किंवा 10 नंबरचा आभार आणि आनंद व्यक्त करा. आता मित्रांनो, आपल्याला यश मिळो अगर ना मिळो, पण ज्या लोकांनी यशाच्या तुमच्या भागीदारी दिली आहे, ज्या लोकांनी साथ दिली आहे, त्यांचे नेहमी आभार माना मित्रांनो. कारण आभार मानत नाही आपण, पुढे जात राहतो. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.